विधानसभेच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना आता आरोग्य विभागाच्या योजनेच्या मुळावरच उठल्याचं सध्या चित्र आहे। महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मिळणारा वैद्यकीय खर्च अद्याप रुग्णांना मिळालेला नाही। एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये 63 दवाखान्यांचे पैसे रखडल्याची बाब समोर आली आहे। काय नेमकं प्रकरण आहे पाहूया। लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनाला अनेक महत्त्वाच्या योजनांमधील निधीला कात्री लावावी लागली असा आरोप वारंवार होताना दिसतोय। मात्र आता या योजनेचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेलाही फटका बसत असल्याचं नांदेडमधल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे। सरकारनं रुग्णालयांना योजनेचे पैसेच न दिल्यानं रुग्णालयांची थकबाकी आता कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे। मागील 3 ते 4 महिन्यापासून परत पैसे येणं बंद झालेलं आहे। नांदेड जिल्ह्याचं साधारणतः 17 ते 18 कोटी पेंडिंग आहे। आमची अडचण आहे की रुग्णसेवा व्हायला पाहिजे, परंतु नॉट ॲट द कॉस्ट ऑफ हॉस्पिटल, आणि एका लिमिटनंतर आम्ही ह्या गोष्टी स्ट्रेच करू शकत नाही। किंबहुना रुग्णसेवेवर परिणाम येत्या काळामध्ये होऊ शकतो, आणि तसं होऊ नये म्हणून माझी सरकारला विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर पेमेंट रिलीज करावेत। दरम्यान ही थकबाकी असतानाच या योजनेत नव्या रुग्णालयांचाही समावेश करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समोर येतंय। रुग्णालयाची बिल थकली असली तरी एकही रुग्ण योजनेपासून वंचित राहू नये याची जबाबदारी प्रशासन घेत असल्याची माहिती डॉक्टर दीपेश शर्मा यांनी दिली आहे। एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नांदेडमध्ये जर थकबाकीचा जरी विचार करत असलो तरी देखील कुठलाही लाभार्थी किंवा रुग्ण हा लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी देखील प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे। महात्मा फुले योजनेचा निधी रुग्णालयांना मिळत नाही, याला लाडकी बहीण योजनाच कारणीभूत असल्याचं म्हणत ही योजना बंद करावी असं मत एका ज्येष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केलंय। सगळा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे शैक्षणिक, आरोग्य किंवा इतर योजना सगळ्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। तर मी तर म्हणेन की शासनानं ह्या लाडक्या बहीण योजना ह्याच पावसाळी अधिवेशनात बंद करावं, कारण देश विकला तरी एवढा पैसा आपण हे करू शकत नाही, देऊ शकत नाही। आणि बाकीच्या सगळ्या योजना जर मोडीत निघत आहेत, बंद होत आहेत आणि आपली सगळीच प्रगती खुंटत आहे, तर ही योजना चालू ठेवण्यामध्ये काही शानपण नाही असं माझं मत आहे। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती। मात्र गेल्या काही दिवसात ही योजना आरोग्य विभागाच्या योजनांच्या मुळावर उठली आहे असा आरोप होतोय। सरकार या संदर्भातले आरोप जरी फेटाळत असले तरी लाडकी बहीण सुरू ठेवतानाच इतर योजनाही सुरळीत कशा सुरू राहतील हे पाहणंही गरजेचं आहे। संबंधित विभागानं या संदर्भात लवकरात लवकर लक्ष घालावं हीच अपेक्षा। अभिषेक एकबोटेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नांदेड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।